नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सर्क्युलर बघत असेल. यामध्ये 23/9/2025ला अत्यंत महत्त्वाचे म्हणून प्रति सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, सर्व सामाजिक आयुक्त समाज कल्याणला केंद्र सरकारने एक सर्क्युलर पाठवला आहे. त्याचा विषय आहे की केंद्र हिस्सा 60% वितरणाकरिता प्रलंबित विद्यार्थ्यांचे आधार बँक संलग्नीकृत करण्याबाबत. म्हणजे जे आपल्याला डी-बी-टी थ्रू स्कॉलरशिप येत असते, त्या स्कॉलरशिपमध्ये 60% हे केंद्र सरकारचा हिस्सा असते आणि 40% हे राज्य सरकारचा हिस्सा असतात, जसं आपला महाराष्ट्र सरकारचा. तर त्यामध्ये आपण बघू शकता की इथे जे आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामध्ये त्या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक कॉलेजचे काही ना काही स्टुडंटचे आधार बँक सीडिंग बरोबर नाही किंवा आधारसोबत बँक अकाउंट लिंक नाही असल्यामुळे त्यांना ते पैसे टाकण्यास प्रॉब्लेम येते डी-बी-टीचा. तर त्यासाठी त्यांनी आपल्याला एक स्कॅनर दिलेलं आहे. या सगळ्या साईडने तुम्ही बघू शकता डाव्या साईडला QR कोड गुगलद्वारे स्कॅन करा म्हणून. हे स्कॅनरचे मध्ये तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे की तुमचा KYC आहे की नाही, किंवा तुमच्या कॉलेजमधील तुम्ही टीचर लोकसुद्धा बघू शकता की तुमच्या कॉलेजमध्ये किती स्टुडंटची KYC झालेली आहे किंवा कोणाची झालेली नाही आहे. ते KYC करून लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट करा, जेणेकरून त्यांना पैसे टाकायला सोपं जाईल. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही. तर सोपा उपाय या ठिकाणी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. याचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला गुगल लेन्समध्ये जायचं. जिथे आपण गुगल लेन्स, आपल्या मोबाईलला गुगल लेन्स असते, तर गुगल लेन्समध्ये जाऊन या मेसेजला ओपन करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण याच्यावर झूम करायचं आहे. या QR कोडवर जो फर्स्ट QR कोड आहे जिथे डी-बी-टी दिलेला आहे, त्या एक लिंक ओपन होते आपल्यासमोर script.google.com. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरळ त्या वेबसाईटवर जाता. जी वेबसाईट सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला एक स्क्रिप्ट म्हणून बनवून दिलेली आहे. तिथे गेल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचा फ्रंट ओपन असतो. यामध्ये आपले पूर्ण जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत, ते जिल्हे इथे लोड होत असतात. ते आपण सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये करायचं. तुमचा काही जिल्हा असेल, जसा की आता समोर आलेला आहे अकोला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड मागतो. पासवर्डमध्ये तुम्हाला टाकायचं आहे कॅपिटल PASS @123 अशा प्रकारे पासवर्ड टाकून सबमिट करायचं आहे. ठीक आहे. असा पासवर्ड सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा डाटा लोड होण्यास सुरुवात होतो. ते डाटा लोड होताना आपल्याला सिलेक्ट आणि ॲज अ इन्स्टिट्यूट म्हणून इथे एक ऑप्शन बघायला मिळेल. पूर्ण डाटा हा पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये जितकी काही स्कूल असेल, सगळ्या स्कूलचा डाटा इथे सिलेक्ट झालेला बघायला मिळेल. किंवा आपल्या इथं समोर आलेला बघू शकता तुम्ही कोणत्या स्टुडंटची कोणत्या इथे फर्स्ट नंबरला ॲक्शन KYC पेंडिंग आहे. इथे त्यांचे ID नंबर, डिस्ट्रिक्ट कोणतं, त्यांचं इन्स्टिट्यूट नेम आहे म्हणजे कॉलेजचं नाव, त्यानंतर त्यांचे ॲप्लिकेशन ID, त्यानंतर स्टुडंट नेम म्हणजे जे काही त्यांचं नाव आहे, स्टुडंटचं अमाऊंट किती त्यांची बाकी आहे आणि कशामुळे त्यांचे पेमेंट बाकी आहे. आधार इज नॉट सीडिंग ऑर इनॲक्टिव्ह असं त्यांचं म्हणणं आहे. तर प्रत्येक स्कूलमध्ये जर तुम्हाला इतकं मोठी लिस्ट तुम्हाला जर बघायची नसेल, लिस्ट खूप मोठी असते, इतकी जर बघायची नसेल, तर तुम्हाला सिलेक्ट आणि इन्स्टिट्यूटवर क्लिक करायचं आहे. इथे जसं फर्स्ट इन्स्टिट्यूट आपल्याला बघायला मिळते की श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स अकोला. याला जर आपण सिलेक्ट केलं तर यांच्याकडे किती स्टुडंटचे बाकी आहे हे आपण इथे बघू शकतो. ठीक आहे. असं आपण इथे त्यांच्या कॉलेजमध्ये जे काही असेल श्री शिवाजी शाळेमधले, तर आपल्याला इथे बघायला मिळतात की हे जे काही सगळे स्टुडंट आहे यांचं तुम्ही नाव बघू शकता, यांचं स्कूल बघू शकता आणि यांचं ॲप्लिकेशन सुद्धा बघू शकता की यांची KYC सध्या पेंडिंग आहे. तर स्कूलला त्याबद्दल ॲक्शन घेऊन तिथे त्यांना ते वर्क करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे सिलेक्ट अप टू 10 रेकॉर्ड. दिस इज सर्टिफाईड दॅट द ॲप्लिकेशन हॅज कम्प्लिटली विथ द आधार सीडिंग रिक्वायरमेंट अँड हिज ॲप्लिकेशन शुड बी सेंड फॉर बेनिफिशरी क्रिएशन प्रोसेस अगेन्स्ट आर यू शुअर टू सबमिट. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, पूर्ण शाळेवाल्यांना तुमच्या जे क्लर्क असेल कॉलेजचे त्यांना सांगा किंवा प्रिन्सिपल असेल त्यांना भेटा आणि त्यांच्या थ्रू तुम्ही तुमची KYC करून टाका. बघा, या कॉलेजमध्ये अकोल्याच्या यामध्ये ठिकाणी तुम्हाला 79 लोकांची KYC बाकी राहिलेली आहे. त्या ठिकाणी 0% डन आहे. त्यांच्या सगळ्या स्टुडंटची त्यांना KYC करून घ्यायची आहे आणि KYC करून झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन बघायला मिळेल त्या कॉलेजला. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जर एक दाखवलं, तुम्ही केल्यानंतर आता इथे एक वाशिम जिल्ह्यामध्ये एक ऑप्शन आहे. तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं झाल्यानंतर कॅपिटल PASS @123 अशा प्रकारचं एक ते पासवर्ड तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. पासवर्ड सबमिट केल्यानंतर डाटा लोड होत असतो. या ठिकाणी हे पूर्ण याच्यातले जिल्हा इथे चेंज झालेला आहे, डाटा चेंज होणार. हां, या ठिकाणी बघा वाशिम जिल्ह्यातलं जे काही आहे एक स्कूल आहे MC ठाकरे स्कूल अँड हायस्कूल कसोला. या ठिकाणी यांची KYC कंप्लीट झालेली आहे. KYC कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या त्या कॉलेजमध्ये सगळ्या स्टुडंटची KYC कंप्लीट झाल्यानंतर कॉलेजला काय करायचं आहे, या ठिकाणी ओके करून या ठिकाणी सबमिट करायचं आहे. या कॉलेजचे 699 स्टुडंटची KYC पेंडिंग आहे. 699 पैकी 6 स्टुडंटची KYC कंप्लीट झालेली आहे फक्त. तर सगळ्याची कंप्लीट झाल्यानंतर प्रिन्सिपलला या ठिकाणी हे टिक आताच करता येत नाही, हे टिक करून पुन्हा त्यांना सबमिट करायचं आहे. त्यावेळेसच त्या स्टुडंटचे तेवढे अमाऊंट त्या क्रेडिटला येणार आहे.
अशाच प्रकारे ही पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचू शकता, तुमच्या कॉलेजपर्यंत पोहोचवा, तुमच्या प्रिन्सिपलपर्यंत पोहोचवा आणि अशाच प्रकारे तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी यालाच पुन्हा इकडे आमचं एक टेलिग्राम चॅनल आहे, जिथे तुम्ही टेलिग्रामसमोर बघत आहे आणि ती WhatsApp आहे. जसं Google स्कॅनरला गेल्यानंतर तुमच्यासोबत हे 3 स्कॅनरचे 3 लिंक ओमवर येतात. तुम्ही जर टेलिग्रामवर जर क्लिक केलं तुम्ही आमच्या डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला सर्व DBT, स्वाधार, आधार, गव्हर्नमेंट, महाराष्ट्र सरकारच्या, राज्य सरकारच्या पूर्ण स्कॉलरशिप तुम्हाला इथे बघायला मिळणार. त्याचबरोबर तुम्ही आमच्या इथे जे WhatsApp दिलं तुम्ही WhatsAppच्या ज्यावर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही WhatsAppला सुद्धा आमच्या जॉईन होणार. काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला मेसेज करू शकता. धन्यवाद.